पाणी पित असेल तो ते बघा पाणी प्यायला साप. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आणि आम्ही आज झालो जंगलामध्ये साप सोडायला. आमच्यासोबत मेघा मॅम आहेत आणि राहुल सर आहेत. तर आज पहिला साप या म्हणजे या सफरचा तो सर सोडतील. सर्वांना थोडंसं नॉलेज आहे तरीसुद्धा मी त्यांना इन्स्ट्रक्शन देईन. या सर इथे या. खा सर. मी पिशवीचं तोंड उघडलं आहे. तुम्ही फक्त इथून पकडून असं उलटी करा पिशवी बस. बस थोडं असं ओढून टाका. बघा बांबूमध्ये गेला तो आणि फार रागीट साप होता तो. त्याला रेस्क्यू करताना फार रागीटपणा दाखवत होता. तो निघून गेलाय. वर चढतो ते बघा वरती चढतोय बांबूवरती. नॅचरली साप असे वरती चढतात बांबूवरती. किती लवकर त्यांना ग्रीप मिळतं आणि किती क्षणार्धातच तो किती उंच जातोय बघू शकता. फार छान साप हा फार छान ग्रीप पकडतो आणि मग वरती वरती असं जातो. नाग आहे मित्रांनो. साईजनं फार मोठा आहे पण मोठा जरी असला तरी तो कसा ग्रीप पकडून वरती चाललाय बघू शकता. फार वरती गेलाय तो. या सापाला पकडताना फार म्हणजे रागीट साप होता. पकडताना थोडे प्रॉब्लेम्स आले. इतका रागीट साप असून सुद्धा सोडताना मात्र तो एकदम शांत पद्धतीनं तो गेला. म्हणजे त्यांना जितकं आपण सापाला घाबरतो आपण तितका तो डेंजर नसतो. कारण सर तुम्हाला कसं वाटलं? कारण तो पकडताना तो फार रागीट होता आणि तुम्हाला सोडताना कसं वाटलं? शांत वाटलं ना? शांत होता आणि चुपचाप आपला निघून गेला पिशवीतनं बाहेर पडल्यावर. त्यामुळे साप सोडल्यानंतर साप पकडण्यापेक्षा सोडणं फार सोपं असतं. आणि रागीट साप यदा कदाचित तुम्हाला सुद्धा असा एक्सपिरियन्स येऊ शकतो की तुम्ही कुठं जंगलात गेला काय गेला साप असा थांबलेला दिसला तुम्हाला रागीट साप तर तुम्ही तिथून निघून जाऊ शकता. नाहीतर तुम्हाला जर परीक्षण त्याच्यावरती करायचं असेल तर तुम्ही स्तब्ध राहू शकता. त्याचा तो साईडनं निघून जाईल. म्हणजे सापाच्या बाबतीत असं घडतंय. तर अजून पुढे साप पण सोडायचे आहेत. कंटिन्यू करा. तर हा धामण साप आहे. तसं तुमचं धामण सापाविषयी काय मत आहे? धामण हा एक हार्मलेस स्नेक आहे. त्याला घाबरायची अजिबात गरज नाही. बघा किती क्षणार्धात निघून गेला. सर्वात जास्त वेगवान साप त्याला म्हणतात. बिनविषारी आहे आणि शेतकऱ्याचा मित्र आहे. बरोबर? हो, शेतकऱ्याचा खरा मित्र या सापाला म्हणतात. आणि उंदीर फुकटमध्ये तुमचे दोन कामं करतील. एक तर उंदीर कमी करेल आणि यानं जर उंदीर क्लीन केलं तर विषारी साप यायचा धोका कमी होतोय. त्यामुळे धामण सापाचे हे सगळे बेनिफिट्स आहेत पण लोकांना माहिती नसतंय आणि माहिती नसल्यामुळे लोक मग सापाला मारतात. खास करून शेतकरी या सापाला मारतो. लक्षात घ्या. शेतात हे साप राहायला पाहिजे. मेघा मॅडम सोडतील या सापाला. मॅडम सोडा. अशी आडवी टाका पिशवी अशी पूर्ण. हां तुला त्याला फार मोठा आहे साप. उचलून टाका. हे बघा धामण आहे आणि वेगवान पद्धतीने तो कसा गेला. सर्वात वेगवान साप. आपण बलाढ्य किती मोठाच्या मोठा आहे. मोठा असल्यामुळे लोक घाबरतात पण हा मोठा जरी असला दिसायला तर पण बिनविषारी आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. मॅडम कसं वाटलं तुम्हाला सोडून? खूप छान वाटलं. हा एक बिनविषारी साप धामीण जे आहे जसं मॅडम म्हणतात की शेतकऱ्यांचा तो हा फ्रेंड असतो. पण लोकांना गैरसमज आहे की ते साप आहे त्यामुळे त्यांना मारतात. आणि गैरसमज ते अजून आहेत की शेपटीने मारतो किंवा शेपटीत काटा असतो असं सुद्धा असतात. पण आता बघू शकता तर शेपटी त्याला काय आम्ही रोखून धरलं नव्हतं की कुठल्या राष्ट्रपतीची परमिशन नव्हती त्याला की मारायला पाहिजे. तो शेपटीमध्ये काटा नसतोच आणि कुठलाही साप शेपटीने वगैरे मारत नाही. चावला तर तो तोंडानंच हवे. तिथे आपण इथं मस्तपैकी झाडावर या सापाला सोडूया कारण हा सर्वात जास्त ग्रीप पकडणारा साप आहे. खाली पण पडू शकतोय तो. बघूया आपण ट्राय करूया. त्याला गेला तर तो जाईल सुद्धा. सर्वात जास्त ग्रीप पकडणारा आणि घरातच मेनमध्ये राहणारा हा साप आहे. मित्रांनो तुम्हाला ह्या सापाला आता सर्वात जास्त ग्रीप पकडणारा साप आपण सोडला इथं
आणि तुम्हाला दाखवायचं एक होतं, बघू शकता इथं भाजलंय या सापाला. नॅचरली कुठं तर आगीच्या ठिकाणी वगैरे तो गेला असणार आणि त्यांना मग भाजलंय सापाला. मानेच्या इथं भाजलंय बघा, कसा ऐसा कर आलाय. हा साप जास्त प्रमाणात असं किचनमध्ये वगैरे राहू शकतो, त्यामुळे भाजलं सुद्धा असेल त्याला चुकून. आणि इतकी मोठी जखम सुद्धा नॅचरली कशी बरी झाली तुम्ही बघू शकता. मग लोक म्हणतात की मुंगी लागून साप मरतोय वगैरे, हे फार चुकीचं आहे. कारण तसं काही नसतंय. आणि सापाचा रक्त गोड आहे हे सुद्धा म्हणतात, त्यामुळे मुंग्या लागतात म्हणतात. तसं काही नसतंय मित्रांनो. तो थांबलाय त्यामुळे हे सगळं दाखवता आलं तुम्हाला. तर हा पूर्ण चॉकलेटी रंगावरती असतोय आणि माझा टी शर्ट बघू शकता पूर्ण ब्लॅक आहे, पूर्ण काळा आहे. म्हणजे मण्यार हा पूर्ण काळा कुळकुळीत असा असतोय आणि हा चॉकलेटी रंगावरती असतो. म्हणजे तुम्ही फरक बघू शकता, पूर्ण काळा म्हणजे मण्यार आणि हा चॉकलेटी रंगावरती. बाकी थोडंसं सेमच दिसतात हे साप. आडव्या रंगाच्या पट्ट्या असतात अशा मण्यावरती सुद्धा आणि ह्याच्यावरती सुद्धा, त्यामुळे ओळखताना थोडंसं कन्फ्युजन होईल. हा सापाचं तोंड असं पूर्ण चपटं असतंय बेडकाप्रमाणे आणि घरात सर्वात जास्त हा साप राहतोय. तर सापाला म्हणजे तसंच सतत बघितल्यानंतर ओळखायला येऊ शकतात. साप हे सेमच दिसतात, पण चॉकलेटी रंग आणि काळा रंग याच्यातून फरक करून तुम्ही मण्यार की हा कॉमन वुल्फ म्हणजे कवड्या साप ते तुम्ही फरक करून ओळखू शकता. तर ठीक आहे, तसं तो आता निघून जाईल. फार सुंदर जंगल होतं. तर आजच्या व्हिडिओची समाप्ती आपण करूया. आणि चेकर्ड किलबॅक म्हणजेच वेरुळ्या जातीच्या सापानं तर इथं सोडूया आपण हे साप. पाण्याचं व्याप्ती फार मोठी आहे, त्यामुळे एकत्र सोडतोय आम्ही साप. बघू शकता किती आहेत, वेगवेगळ्या रंगावरती हे साप आहेत. आता हा साप उलटा झाला आहे, त्याला आपण तिकडं बघा पिवळ्या रंगावरती आहे. 2 लाल होते आणि हा एक पिवळा आहे. तर तो इकडे झाला आहे. तर आपण त्याला उचलून सरळ पाण्यात सोडूया. थोडासा वीक आहे वाटायला हा साप. तर अरे पाण्यात जायचं नाही आहे का तुला? पाण्यात जातच नाही आहे बघा, तो वरती यायला आहे. थोडासा वीक असल्यामुळे तो तसं करत असेल, पण जाऊ दे, जातोय. तर हा पाण्यात स्पेशली राहतो, त्यामुळे म्हणूनच तो वीक दिसत होता. आणि आता पाणी प्यायला आहे. म्हणजे कसा पाणी पितोय तुम्ही बघू शकता. ते म्हणजे सापाला चोखण्याची क्रिया होत नाही, तो शोषण करतोय पाण्याचं आणि शोषून घेऊन तो असा पाणी पितोय. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने तो पाणी प्यायला आहे. तर तो निघून जाईल सुद्धा. चेकर्ड किलबॅक सर्वात रागीट साप. तर असा नजारा नागामध्ये सुद्धा बघायला मिळत नाही की आम्ही एवढ्या जवळ असून साप असा आमच्या जवळच बसून पाणी प्यायला आहे. कारण हा साप असाच आहे, त्याचा स्वभावच असा हट्टी स्वभावाचा असल्यामुळे तो असा हरकती करतोय. कारण जात नाही हा साप. तर या व्हिडिओचा आता आपण एंड करूया. तर सर तर भरपूर दिवसापासून आमच्यासोबत आहेत, पण मॅडम थोड्या घाबरत होत्या. तर आता थोडंसं तुमची भीती कमी झाली, बरोबर? भरपूर तुमची भीती कमी झाली. तर कसं वाटलं तुम्हाला, काय वाटलं सापाबद्दल? कॅमेराकडे बोलून झाला. ॲक्च्युली स्टार्टिंगला मला जेव्हा राहुल माझे हस्बंड त्यांनी साप पकडायचे तर मला भरपूर भीती वाटायची. पण आता मी पण इतकी साप फ्रेंडली झाली आहे की मला काही वाटत नाही. ते भला कुठलाही साप असो, म्हणजे आपलं विषारी असो बिनविषारी असो, मला पकडावं असं वाटतं, प्रॅक्टिस करावं असं वाटतं. आधी तुम्हाला ते कसं पकडायचं ते म्हणजे भीती वाटत होती. बरोबर. तर ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ इथंच संपूया. आणि अजून सुद्धा तुमच्याकडे येतील व्हिडिओ. साप सोडण्याचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ येत जातील. तो अजून पाणी पितोय बघू शकता, पाणीच प्यायला. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.